हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाने, तुमचा फायनान्शियल फ्रेंड. तर आजचा आपला टॉपिक आहे इन्व्हेस्ट फॉर फ्युचर. तर जीवनामध्ये प्रत्येकच व्यक्तीचे गोल्स असतात. काही शॉर्ट टर्म गोल असतात, काही लॉंग टर्म गोल असतात. तर लॉंग टर्म गोलमध्ये आपले मुलांचं एज्युकेशन, मुलांचं हायर एज्युकेशन, मुलींचं लग्न, आपलं रिटायरमेंट, आपलं स्वतःचं घर. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्या लॉंग टर्म गोल्समध्ये. तर हे गोल अचीव करायसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर हे गोल जर आपल्याला अचीव करायचे आहे, दूरचे गोल, तर त्याकरता आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा करावी लागेल. असं नाही की आज इन्व्हेस्ट केलं आणि 1-2 वर्षामध्ये तुमचे ते गोल पूर्ण होऊन जातील. तर ते 1-2 वर्षामध्ये पूर्ण होणारे गोल हे शॉर्ट टर्म गोल असतात. तर आपल्याला लॉंग टर्म गोल जर आपल्याला पूर्ण करायचे असतील आपले, तर आपल्याला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. तर स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड यांचा चांगला अभ्यास करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि ते 10 ते 15 वर्ष कमीत कमी ठेवायला पाहिजे. तेव्हाच ते चांगले ग्रो होतील. त्या कंपाऊंडिंग इंटरेस्ट जो आहे, जगातलं 8वं आश्चर्य, 8 वंडर ऑफ वर्ल्ड, तर ते आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट. तर त्याचा इफेक्ट तुम्हाला 1-2 वर्षामध्ये दिसत नाही. ते दिसायला कमीत कमी 10 ते 15 वर्ष कमीत कमी लागतात. तर म्हणून मी सांगतोय, हे याच्यासाठी सांगतोय की आपल्याला आपले दूरचे ध्येय जर गाठायचे असतील तर आपल्याला लॉंग टर्म गोल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर त्याकरता स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडचा अभ्यास करायचा आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करायच्या. असं नाही की आपण एखादं झाड लावलं, आज लावलं आणि उद्याच त्याला फळं येतील. नाही होत ना असं. असं जर झालं असतं तर तर त्याकरता आपल्याला आधी रोप लावावं लागतं, त्याचं संगोपन करावं लागतं, खूप मोठं करावं लागतं. त्याच्यानंतर कुठं आपल्याला त्याच्या फळं खायला मिळतात. तर तसंच हे लॉंग टर्म गोल्सचं सुद्धा आहे. तर आय होप की तुम्हाला लॉंग टर्म गोल जर पूर्ण करायचे असतील तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल समजलं असेल. तर नक्कीच तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा आणि आपले ध्येय पूर्ण करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.